कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आता कोर्टात नेमकं काय घडतंय जाणून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे। सरकारी वकील शैलेंद्र बागडे हे बाजू मांडतात, तर इतरांना आरोपी समोर आणून चौकशी करायची आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। खऱ्याच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांमार्फत करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आता न्यायालयात समोरून आपल्या सोबत लाईव्ह आहेत। शुभम, कोर्टात नेमकं काय घडतंय, आता सरकारी वकिलांनी काय मागणी केली आहे? खरं तर एसआयटीचे अधिकारी आता या ठिकाणी बोलत होते आणि आपण जर बघितलं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं कोर्टासमोर त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की जो आरोपी आहे तो मास्टर माइंड आहे। एकूण जर बघितलं तर त्याची चौकशी जी करायची आहे ती समक्ष त्या ठिकाणी बसून चौकशी करायची आहे, त्यामुळे 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असं या ठिकाणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जात आहे। मात्र यामध्ये जर बघितलं तर त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी द्या, कारण यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर देखील या खऱ्याच प्रकरणाची मोठी व्याप्ती आहे आणि ती मोठी असू शकते। त्यामुळे त्याचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा जो डेटा आहे तो डेटा त्या ठिकाणी रिकव्हर केला जातो आहे आणि त्याच अनुषंगाने खरं तर पुढील जो तपास असणार आहे त्या तपासाच्या करता या अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असं तपास अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। त्याची जंगम जी मालमत्ता आहे त्याची देखील त्या ठिकाणी समक्ष तपासणी करायची आहे, त्यामुळे कुठेतरी या आरोपीला या ठिकाणी आता त्याची 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी। आणि एकूण जर बघितलं तर तपास अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कोणतंही सहकार्य करत नाही, त्यामुळे त्याची समक्ष त्या ठिकाणी ज्यावेळी चौकशी केली जाईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी समोर येतील असं या ठिकाणी अधिकाऱ्यांचं एसआयटीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि एकूण जर बघितलं तर आपल्याला अधिकारी जे आहेत हे सगळे अधिकाऱ्यांकडून काही महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहे, काही कागदपत्र कोर्टासमोर सादर केले गेले आहे आणि या कागदपत्रामध्ये जर बघितलं तर ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांच्या अनुषंगाने जो काही तपास आहे तो तपास खरं तर महत्त्वाचा असणार आहे आणि त्या तपासाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण बघतोय काही महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते पुराव्याच्या अनुषंगाने पुढील तपास असणार आहे। एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या संदर्भामध्ये ही जे महत्त्वाची धागेदोरे खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांना जे हाती लागत आहे त्यामध्ये महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर खरं तर या सगळ्या प्रकरणाची मोठी व्याप्ती आहे असा संशय खरं तर तपास अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि त्याच अनुषंगाने खरं तर पुढील तपास असणार आहे आणि त्यासाठी खरं तर 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी देखील आता मागणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। यामध्ये आपण पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे याच्यात ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांना त्या ठिकाणी जो काही पाणी पिण्यासाठी देत होता त्याचा तपास खरं तर करायचा आहे। यामध्ये अनेकदा आपण बघितलं तर ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांच्या फिर्यादीमध्ये ही आपल्याला गोष्ट खरं तर अधोरेखित होताना पाहायला मिळत होती, कारण जे कडवट खारट जे पाणी खरं तर या महिलांना देत होता त्यामध्ये काही औषध त्या ठिकाणी मिक्स करत होता। हे नेमकं काय आहे याचा खरं तर त्या ठिकाणी खुलासा व्हावा यासाठी हा पुढील तपास असणार आहे आणि तो देखील तपास खरं तर तपास अधिकाऱ्यांना करायचा आणि त्यासाठी त्याची जी कोठडी आहे ती वाढवून मिळावी। खरं तर 5 दिवसांची कोठडी संपल्यानंतर आज अशोक खरातला नाशिक कोर्टामध्ये या ठिकाणी हजर केलेला आहे आणि पुन्हा 3 दिवसाची वाढीव जी पोलीस कोठडी आहे ती खरं तर या ठिकाणी मिळावी असा युक्तिवाद खरं तर आता या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय। एकूण जर पाहिलं तर यामध्ये काही संस्थांचे अधिकारी विश्वस्त यांची देखील त्या ठिकाणी पुढील काळामध्ये चौकशी होणार आहे। जे कागदपत्र आहे त्या कागदपत्रांच्या आधारे अनेक संशय जो आहे तो या तपास अधिकाऱ्यांना आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर काही आहेत का, याची काही लागेबंदे आहेत का या संदर्भात खरं तर तपास जो आहे तो त्या ठिकाणी निर्णायक असणार आहे आणि हा तपास जो आहे तो खरं तर महत्त्वाचा असणार असल्याने पुढील ज्या काळामध्ये एसआयटीचे अधिकारी तपास करतील तो याच कागदपत्रांच्या आधारे करतील। त्याची जी जंगम मालमत्ता आहे ती त्या ठिकाणी तपासली जातील। या मालमत्तेमध्ये कोणाकोणाचे आर्थिक संबंध आहे, बँकेचे व्यवहार कोणते आहे, या संस्थांच्या माध्यमातून काही व्यवहार सुरू होते, ट्रस्टच्या माध्यमातून जे काही आर्थिक व्यवहार होत होते हे नेमके कोण करत होते, कोणाच्या सांगण्यावरून करत होतं, हा खरं तर तपासाचा भाग आहे आणि तोच तपास खरं तर या तपास अधिकाऱ्यांना करायचा असल्याने त्याची जी वाढीव कोठडी आहे ती खरं तर आता या ठिकाणी या अधिकाऱ्यांना करायची आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्याची 3 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळावी असं या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कोर्टासमोर सांगितलं जात आहे। शुभम, मागच्या वेळी जेव्हा खरातला कोर्टात हजर करण्यात आलं होतं तेव्हा नवे खुलासे आले होते किंवा सरकारी वकिलांमार्फत नवी माहिती कोर्टामध्ये सादर करण्यात आली होती। आता त्या सुनावणीनंतर नव्यानं काही महिला पुढे येत आहेत, तक्रारी करतायत, त्यासोबतच काही बिझनेसमनही समोर आले होते, फसवणुकी संदर्भात त्यांनी तक्रारी दाखल केल्यात। या सगळ्याचा कोर्टात उल्लेख झालाय का? काही नवी माहिती समोर आली आहे का महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकी संदर्भात?
महिलांवर जे अत्याचार करण्यात आलेले होते ते ज्या नाशिकमध्ये त्याचं जे कॅनडा कॉर्नरमध्ये ओकस कार्यालय आहे त्या ओकस कार्यालयामध्ये खरं तर त्या ठिकाणी या महिलांवर अत्याचार करण्यात आलेले होते आणि त्याच अनुषंगानं खरं तर हा तपास असणार आहे. आपण जर मागे 2-3 दिवसांपासून बघितलं तर सलग 3 दिवस त्या ठिकाणी पंचांच्या समक्ष या ओकस कार्यालयामध्ये खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी चौकशी केली, तपासणी केली. या ओकस कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. ज्या पीडित महिला होत्या त्या पीडित महिला देखील त्या ठिकाणी आलेल्या होत्या. नेमका कोणत्या ठिकाणी हा या महिलांना बसून ठेवत होता, काय नेमक्या महिलांशी त्या ठिकाणी संवाद साधत होता, नेमकं कोणती भीती घालत होता, या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तपासाच्या माध्यमातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने खरं तर हा सगळा तपास एसआयटीचा सुरू आहे. महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार करण्यात आलेले होते, या महिला समोर येत होत्या भीतीसाठी किंवा कुटुंबामध्ये कुठेतरी या ठिकाणी कुटुंबामध्ये काही अडचण येऊ नये यासाठी त्यांचं मनोबल जे आहे ते वाढवून खरं तर या अधिकाऱ्यांनी या महिलांना त्या ठिकाणी तक्रार देण्यासाठी त्या ठिकाणी समोर आणलेलं होतं. त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजावून घेऊन अशा पद्धतीच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या. ज्या महिला खरं तर पीडित आहे त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील एसआयटीने त्या ठिकाणी जारी केलेला होता आणि आपण जर बघितलं तर त्याच अनुषंगानं खरं तर हा तपास पुढे जाणार आहे. या हेल्पलाईन नंबरमध्ये ज्या महिला आहेत त्याची संख्या जर बघितली तर 100पेक्षा जास्त तक्रारी या एसआयटीकडे प्राप्त झालेल्या आहे. त्यामध्ये 70% जास्त महिला आहे आणि या महिलांच्या तक्रारी खरं तर समोर येणं गरजेचं आहे. काही महिला ज्या आहेत त्या समोर येण्यासाठी तयार नाही आहेत, मात्र त्यांचं त्या ठिकाणी पुन्हा मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय. त्यामुळे गुन्हे देखील वाढण्याची शक्यता आहे. या खरातने नेमका कशा पद्धतीने या महिलांना त्या ठिकाणी त्याच्या जाळ्यात अडकवलं होतं, कशा पद्धतीने त्याने या पूजाविधींच्या नावाखाली या महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं, हा खरं तर तपास त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना करायचा आहे आणि तसाच तपासाच्या जो पुढचा मार्ग असेल तो या अधिकाऱ्यांचा असणार आहे. आणि त्या अनुषंगाने 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणखी ज्या महिला समोर आलेल्या आहे त्या महिलांचे गुन्हे दाखल करून त्या अनुषंगाने खरं तर या महिलांचा लैंगिक शोषणाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये अगदी खोलपर्यंत जाऊन या अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी आपण बघतोय या अधिकाऱ्यांच्या जाब नोंदवल्यानंतर पुन्हा त्या अशोक खराची चौकशी केली जाईल आणि यामध्ये देखील या महिला नेमका कोण होत्या, कुठल्या होत्या, त्या महिलांना कसं अडकावत होता, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या तपासाच्या माध्यमातून समोर येणार आहे आणि त्यासाठी खरं तर त्याची 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांना पाहिजे आहे. नेमकं आता कोर्टामध्ये ज्या पद्धतीने सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय महत्त्वाचं कोर्ट त्या ठिकाणी आता सांगणार आहे किंवा या कोठडीमध्ये कोठडी मिळणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्या कागदपत्रांच्या आधारे किंवा ज्या ओकस कार्यालयामध्ये जे रजिस्टर मिळून आलेलं आहे, ज्या ठिकाणी या महिलांची नोंद होत होती, या महिला नेमका कोण होत्या, या महिलांना किती वेळा या भोंदू अशोक खरातनी त्याच्या जाळ्यात ओढलेलं होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक एक करून समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यासाठी हा सगळा तपास सुरू असताना एकूण या महिलांच्या जाब-जबाबानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी या समोर येणार आहे. आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पीडित महिला आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणच्या आहे, त्यांना वेगवेगळे कारणं त्या ठिकाणी दिले जात होते, वेगवेगळ्या प्रकारच्या भीती त्यांच्या मनात घातली जात होती, पूजाविधी केली जात होती, हे देखील महत्त्वाचे मुद्दे आहेत ते एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर मांडलेला आहे आणि तो तपास खरं तर ज्यावेळी पूर्ण होईल त्यानंतर काही महत्त्वाच्या धक्कादायक खुलासे देखील या एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर येणार आहे, तपासाच्या माध्यमातून समोर येणार आहे. एकूण या तपासामध्ये आपण जर आता बघितलं तर या तपासामध्ये ज्या लैंगिक शोषणाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये जवळपास ज्या पीडित महिला आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि या पीडित महिलांच्या या सगळ्या तक्रारीनंतर या अशोक खराचे जे कारनामे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे कारनामे समोर येऊ शकतात आणि या तपासाच्या दरम्यानमध्ये कुठेतरी या पीडित महिलांचं लैंगिक शोषण जे सुरू होतं त्या लैंगिक शोषण करताना ज्या पद्धतीचं तो पाणी देत होतं, ते द्रव्य देत होता, ते नेमकं काय होतं याचा तपास खरं तर सुरू असल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि तसाच जो तपास आहे तो आता या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या सगळ्या एकूण तपासासाठी तपास अधिकाऱ्यांना पुन्हा 3 दिवसांची वाढीव जी पोलीस कोठडी आहे ती भोंदू अशोक खराची पाहिजे असल्याची माहिती खरं तर एसआयटी अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर मांडली आहे. आकांक्षा, माधवी. तर आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात की